प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिका खूप सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मालिकेमध्ये अनेक टर्निंग पॉइंट आता आलेले आहेत आणि हे टर्निंग पॉइंट मात्र आता इकडे अर्जुनने जो साक्षीदार आणायचं सांगितलंय की आता मी असा साक्षीदार आणणार आहे की ज्या साक्षीदाराच्यामुळे सचिनचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि अर्जुनने धूम धडाक्यामध्ये एंट्री केलेली आहे, ती म्हणजे साक्षीची या कोर्टरूम मध्ये झालेली एंट्री ही आता सचिनसाठी खूप निर्णायक ठरणार आहे. खरं तर साक्षी प्लास्टिक सर्जरी करून आता पळून जाण्याचा विचार करते, पण पण या सगळ्यामध्ये अर्जुनने आता इकडे शेवटचा हुकमी एक्का साक्षीला समोर आणत जे काही कांड आता त्यांचं सगळ्यांच्या समोर आणलंय आणि त्यामुळे मालिका खूपच सुंदर वळणावरती आले. आणि सचिनला तर आता धक्का बसलाय. सचिन बिनधास्त आहे, कारण आता त्याला माहिती आहे की साक्षी आता हे करून प्लास्टिक सर्जरी करणार आहे. त्यामुळे आता तर आपण पकडले जाणारच नाही आहोत आणि आपल्यासाठी ही गोष्ट आनंदाची आहे, असं म्हणत त्यांनी आता मुळातच या सगळ्यामध्ये जे काही प्रकार केलेला असतो तो आता बिनधास्त राहण्याचा आणि त्याच वेळेला त्याचाच बिनधास्तपणा त्याच्या अंगाशी आणत अचानकपणे साक्षीची एंट्री, साक्षीच्या डॉक्टरांची साक्ष, हे सगळं सगळं सचिनच्या वरती आता उलटं पडणार असतं. आणि सचिन या सगळ्यामध्ये असा काही अडकणार आहे प्रेक्षकांनो, की आता इकडे साक्षी पण पकडली जाणार आणि सचिन साक्षीचं अफेअर होतं या सगळ्याच्या पुरावे सुद्धा मिळणार. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. आपण पाहिलं की सगळेजण सायलीला सांगत आहेत की असंच तन्वी करायची, तू सेम टू सेम तसंच करते आहेस. आणि हे सगळं ऐकताना सायलीला मात्र आता खूपच धक्का बसलेला आहे. कसं काय हे शक्य आहे? तिला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ती आता विचार करते, कसं काय मला प्रत्येक वेळेला का बरं हे सगळं दिसतं आहे, किंवा मला प्रत्येक वेळेला हा सगळा भास का होतोय, असं म्हणत ती आता विचार करते की नाही नाही, तन्वीचं आणि माझं काय नातं आहे हे मला समजून तर घेतलंच पाहिजे आणि त्याशिवाय पुढे आता मी काही करू शकत नाहीये. आणि ती आता विचार करते, काय असेल माझं आणि तन्वीचं नातं, पण हे सत्य मी आता कसं शोधणार आहे, तिला काहीच कळत नाहीये. आणि ती आता विचार करते आहे. बरं, तो सायलीच्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत आणि त्याच वेळेला सायली आता विचार करत असताना इकडे आता सायली विचार करते, पण कुणाकडे मला या प्रश्नांची उत्तरं आता कुणाकडे मिळतील, हा तिला काहीच कळायला मार्ग नाहीये. पण पण आता तिची कोडी सुटताना आपल्याला दिसणार असतात. सायली विचार करते की नाही, मी आता जे पुजारी म्हणजे ज्या मंदिरामध्ये मी गेले होते त्या मंदिरामध्ये, म्हणजे ज्या वेळेला मी आता हरवून त्या मंदिरामध्ये आले, मधुभाऊंना सापडले, त्या मंदिरात जाऊन आता मी त्या पुजाऱ्यांना सगळं एकदा भेटू देते. काय माझी नक्की हिस्ट्री आहे, मी आणि तन्वी कधीतरी भेटलो होतो का, तन्वी आणि माझी कधीतरी भेट झाली होती का, म्हणजे आता तन्वी पण हरवली होती त्याच वेळेला आणि तेव्हा मी पण हरवले होते, मग आम्ही दोघी जणी कधीतरी भेटलो होतो का, काय नक्की आहे हे, मला आता काहीच कळत नाहीये. आणि प्रेग्नंट राहिल्यापासून मला आता या गोष्टी जरा जास्तच वाटत आहेत, असा विचार ती आता करतेय. आणि त्यानंतर मग आता ती मंदिरात जायचं ठरवते, पण तिला माहित नाहीये की तिच्या समोर एक वेगळं सत्य आता येणार. आता इकडे पुन्हा सावंत इन्स्पेक्टर आलेले आहेत आणि त्यावेळेला सायलीला मात्र आता चैन पडत नाहीये. अर्जुन सायलीला सांगतोय की ठीक आहे, तू या सगळ्यामध्ये लक्ष दे, पण स्वतःला त्रास करून घेऊ नको. सायली सांगते, हो, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जर का आपण कोर्टामध्ये साक्षी शिकरे हिला आता हजर केलं ना, तर मला वाटते अर्धी केस आता आपण जिंकूच. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे सावंत इन्स्पेक्टर, बरोबर आहे तुमचं म्हणणं, म्हणजे आता जर का या कोर्टामध्ये साक्षी शिकरे आली ना, तर आता या कोर्टामध्ये हे सिद्ध करणं आता आपल्याला सोपं जाईल की खरं तर साक्षी शिकरे ही जिवंत आहे आणि सचिन तिला प्रोटेक्ट करतोय. हे जर का आपण सिद्ध करू शकलो ना, तर कोर्टामध्ये आता इकडे ही बाजू आपल्या साईडने होईल. आणि त्यावरती सायली म्हणते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, साक्षी आता तिच्या घरी नसणार, तर आता ती कुठे आहे हे सत्य महिपतला नक्कीच माहिती असणार. महिपत आता मात्र बेलवरती सुटलेला आहे ना, जर का महिपतचे मात्र आता तुम्ही फोन रेकॉर्ड ट्रॅक केलेत, तर कुठेतरी कुठेतरी मात्र आता त्याला साक्षीचा फोन वेगळ्या फोनवरून म्हणा, कशावरून म्हणा, किंवा काहीतरी त्याचं कॉन्टॅक्ट असणारच की नाही. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे सावंत सांगायला लागतात, बरोबर आहे अर्जुन सर, जे काही सायली मॅडम आता बोलत आहेत ते सगळं सगळं बरोबर आहे. म्हणजे तसं बघायला गेलं
तर आपण एक काम करू शकतो. आपण महिपतचा फोन रेकॉर्ड ट्रॅक केला ना, त्याचा फोन ट्रॅक केला ना, त्याला कोणाचे फोन येतात, काय फोन येतात, हे जर का आपल्याला एकदा का समजलं ना, मग मात्र आपल्यासाठी ही गोष्ट खूपच सोपी जाणार आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही एक काम करा, महिपत शिकरेचे फोन रेकॉर्ड ट्रॅक करा आणि त्यानंतर साक्षी त्याच्या कुठेतरी कॉन्टॅक्टमध्ये आहे का, हे आता तुम्ही बघून घ्या." असं म्हटल्यावरती मग आता ठरतं. सायलीने दिलेली ही आता टिप खूप महत्त्वाची ठरते आणि त्यानंतर मग आता चैतन्य सांगायला लागतो, "1 मिनिट, मी याच्यामध्ये नक्कीच तुझी मदत करू शकतो." म्हणजे माहिती आहे का, साक्षी शिकरे ही आता ज्या ठिकाणी लपू शकते ना, साधारणपणे मला आता ते अंदाज आहेत. कारण कारण आता मी तो तिच्यासोबत बरेच दिवस राहिलेला असतो आणि त्यामुळे त्याला बऱ्यापैकी अंदाज असतो आणि त्यानंतर तो सांगतो, "तुम्ही फोन रेकॉर्ड ट्रॅक करा आणि एक पोलिसांची टीम आता माझ्यासोबत द्या. मला जे काही ठिकाणं तिची आता माहिती आहेत, त्या ठिकाणी मी आता सगळी हे करतो." असं म्हटल्यावरती सावंत सांगायला लागतात, "ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका. मी स्वतः चैतन्य सर तुमच्यासोबत येईन आणि आपण आता हा सगळा सगळा आता काय प्रकार आहे किंवा खरंच साक्षी कुठे दडून बसले हे सुद्धा पाहूया." झालं. मग आता पूर्णपणे पुढचं प्लॅनिंग ठरतं आणि त्यानंतर आता इकडे महिपतचा फोन ट्रॅक केला जातो. ज्यावेळेला महिपतचा फोन इकडे ट्रॅक केला जातोय आणि त्याच वेळेला मात्र आता जे सत्य समोर आलंय ते मात्र एकदम भयंकर आहे. महिपतने हे सगळं नाटकच करतोय. म्हणजे आता चांगुलपणाचा जो काही महिपत आणतोय, तो सगळं सगळं फक्त आता महिपतचं एक नाटक आहे. कारण महिपत या सगळ्यामध्ये कधीही चांगला वागूच शकत नाहीये किंवा आता महिपत मुळातच हे सगळं जे संत बनण्याचं नाटक करतोय ते पण मुद्दाम करतोय. ज्या वेळेला महिपतचा फोन ट्रॅक झालाय आणि त्यावेळेला मात्र आता इकडे साक्षीचा फोन मिळालेला आहे आणि त्याच वेळेला अर्जुनला जी माहिती मिळाले, साक्षीचं जे लोकेशन कळाले, त्या लोकेशनवरून आणि त्यावेळेला अर्जुन आता सांगायला लागतो, "साक्षी शिकरे ही आता ज्या ठिकाणी आपल्याला दिसलंय ना, ते ठिकाण दुसरं तिसरं काही नाहीये. साक्षी एका प्लास्टिक सर्जनकडे गेलेली आहे आणि ती आपली प्लास्टिक सर्जरी करायला निघालेली आहे. ते काही नाहीये. ती आता प्लास्टिक सर्जरी करण्याच्या आधीच आपल्याला तिला आता पकडायला पाहिजे." आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते अस्मिता, "खरंच किती हा सचिन आता नालायकगिरीची सीमा पार करत आहे. खरंच त्याला या सगळ्यामध्ये मला आता इतका राग आलाय ना, की आता हे काहीही झालं तरी सुद्धा सचिनला मी कधी सोडणार नाहीये." आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, "नाही, आता इकडे साक्षीला लवकरात लवकर पकडा. साक्षीला पकडा आणि त्यानंतर मात्र आता साक्षीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता सोडायचं नाहीये." आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, "नाही, साक्षीला तर सोडायची नाहीच आहे, पण आता त्या सचिनला पण सोडायचे नाहीये." झालं. दुसऱ्या दिवशी अर्जुनला कॉल आलेला आहे आणि अर्जुनला कॉल आलाय, की इकडे साक्षी शिकरे ही आता सापडलेली आहे. आणि त्यानंतर सायली सांगते, "ताबडतोब तुम्ही आता कोर्टाची जी तारीख घेतलीत ना, तर डायरेक्ट कोर्टामध्ये साक्षी शिकरे हिला घेऊन या." आणि त्यानंतर चैतन्य पुढे गेलाय कोर्टाची पुढची प्रोसिजर सांभाळ. तोपर्यंत आता इकडे अस्मिताची उलटसुलट तपासणी चालू आहे. अस्मिताला आता कोर्टामध्ये दिवस उजाडलाय आणि अस्मिताला आता कटघऱ्यामध्ये उभं करण्यात आलेलं आहे. अस्मिताला कटघऱ्यामध्ये उभं करत आता मात्र अस्मिताला वकील विचारायला लागतात, "बोला, तुम्हीच तुमच्या सासू-सासऱ्यांना आता टाकलं होतं ना, ते म्हणजे वृद्धाश्रमामध्ये." आणि त्यावरती अस्मिता म्हणते, "माझा काय संबंध? मी माझ्या सासू-सासऱ्यांना वृद्धाश्रमात का टाकेन? त्यांचा जर का स्वतःचं घर आहे, तर त्यांचं स्वतःचं घर असताना त्यांना वृद्धाश्रमात टाकायची काय गरज आहे?" मग अर्जुन तडफदारपणे उठलाय आणि "बोला आता, ह्याचं उत्तर फक्त आणि फक्त इकडे सचिन दीक्षितच देऊ शकतात. बोला, म्हणजे तुमच्या आई-वडिलांना तिने वृद्धाश्रमात टाकलं आणि त्याची तुम्हाला अजिबात खबरबात नव्हती. पण ज्या वेळेला तुम्हाला समजलं, की तिने आता वृद्धाश्रमात तुमच्या आई-वडिलांना टाकलेलं आहे, मग त्यावेळेला तुम्ही काय केलंत? तुम्ही आता या सगळ्यामध्ये त्यांना आता थांबवण्याचा प्रयत्न का नाही केलात? त्यांना थांबवून, त्यांना अडवून आपल्या आई-वडिलांना पुन्हा एकदा परत घरी का नाही आणलत? का केलत तुम्ही हे सगळं? याचं उत्तर मला द्या. द्या सचिन दीक्षित." सचिन काही बोलत नाहीये आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आता अस्मितावरती जे काही म्हणजे त्याची अब्रू उछाललीत ना, तो अब्रू नुकसानीचा दावा आता आम्ही तुमच्यावरती करतोय. कारण तुम्ही जे काही अफेअर केलत ना, त्यासारखं अफेअर घाणेरडं कुणीच कधीच करू शकत नाहीये. एक बाई जी खुनी आहे, जेलमधून फरार आहे
आणि तिच्यासोबत हे अफेअर करणं कितपत योग्य. आणि त्यानंतर मग आता सचिन सांगायला लागतो, मी काही केलेलं नाहीये, मी कशाला हे सगळं करू, मला काही करण्याची गरजच नाहीये. मुळातच मात्र आता साक्षी शिकरे ही आता कुठे आहे, काय आहे, मला काही माहिती नाहीये. उगाचच माझ्यावरती घणाघाती घाणेरडे आरोप करू नका. अर्जुन म्हणायला लागतो, असं असं तुम्हाला खरंच साक्षी शिकरे कुठे आहे माहित नाहीये ना? ठीक आहे, मी आता तुम्हाला सांगतो की साक्षी शिकरे कुठे आहे. मिलॉर्ड, मी कोर्टासमोर आता एक सादर करू शकतो. आणि त्यानंतर अर्जुन आता परवानगी मागतोय. अर्जुनने परवानगी मागत आता इकडे सांगत आहे की मला लवकरात लवकर आता इकडे एक विटनेस सादर करायची परवानगी द्यावी. यावरती आता मात्र हा विटनेस कोण आहे, काय आहे, याच्याबद्दल बाकी कोणाला माहिती नाही आहे. कारण आता साक्षीला पकडण्यात आले याची आणि त्याच वेळेला हाताला धरत मात्र आता इकडे एंट्री होत आहे, ती म्हणजे साक्षीची. आणि त्यानंतर अर्जुन आता सांगतोय, मिलॉर्ड, आत्तापर्यंत मी इकडे फक्त बोलत होतो की यांचं अफेअर आहे, पण आज सिद्ध करणारी एक गोष्ट घडलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे साक्षी शिकरे स्वतः या आता स्वतःची सर्जरी करण्यासाठी गेल्या होत्या किंवा सर्जरी करायला चालल्या होत्या. मी ह्यांना रंगे हात पकडण्यात आलेलं आहे आणि रंगे हात पकडून आता यांना इथपर्यंत मी घेऊन आलोय. जे काही असेल ना ते आता यांनाच विचारा की, आणि यांना कशाला, यांच्या आता डॉक्टरांना विचारा. डॉक्टर सांगतील की ह्या बाई प्लॅस्टिक सर्जरी करायला निघाल्या होत्या. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अर्जुन सांगायला लागतो, बोला आता साक्षी शिकरे, तुम्हीच सत्य सांगा. म्हणजे आता तुमचा खून झालाय म्हणून आता तुम्ही इकडे मेलेले आहात ना, मग तुम्ही जिवंत कशा, काय गूढ आहे, सगळं आम्हाला कळलंच पाहिजे. साक्षी आता गडबडले आणि काय बोलावं तिला काही कळायला सुद्धा आता मार्ग नाहीये. साक्षी या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता इकडे घाबरलेली आहे. आणि त्यानंतर मग आता सचिन म्हणतोय, माझा आणि हिचा काही संबंधच नाहीये. आणि त्यावरती साक्षी आता चांगलीच चिडले. आणि त्यानंतर साक्षी आता सांगायला लागते, संबंध नाही, तुझा माझा काही संबंध नाहीये. मी खरं तर याच्यावरती प्रेम केलं होतं आणि आता आम्ही इकडून निघून जाणार होतो कॅनडाला कायमचं. याच्या बायकोला पूर्णपणे डिच्चू देऊन आणि आता हा माझ्यासोबत अशी कारस्थानं करतोय असं म्हणत मात्र आता थोबाडीत इकडे साक्षीने त्याला दिलंय. बरं, साक्षीने दिलंय तर दिलंय, पण तोपर्यंत इकडे त्याचे आई वडील आणि त्यांनी सुद्धा साक्ष दिलेली आहे की हा आमचा मुलगा आम्हाला वृद्धाश्रमात ठेवून आमची रूम आता विकले. अस्मिताचा काही दोष नाहीये. चिडलेल्या अस्मिताने पण आता सचिनच्या असं काही सणसणीत थोबाडीत दिले की सचिनला या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे दिवसातारे दिसलेले आहेत. या सगळ्यामध्ये सचिन आता गडबडलाय आणि सचिनला अस्मिताने अद्दल घडवले. अशा प्रकारे आता इकडे सचिनचं भांडेफोड झाले, साक्षी समोर आलेली आहे आणि अनेक गोष्टी आता उलगडत चाललेल्या आहेत. असेच एपिसोडचे पुढे अपकमिंग ट्विस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब